बाईट घ्यायला आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण आलेलो आहोत राज्यमंत्र्याच्या बंगल्यावर आणि इथे शेतकऱ्यांनी भव्य दिव्य असा बघा मोर्चा आणलेला आहे। कशासाठी तर शेतकऱ्याची कर्जमाफीसाठी। आपल्या सोबत आहे मराठा मावळा संघटनेचे अध्यक्ष। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। सर तुमचं नाव कशासाठी? मी पंढरीनाथ गोरसे पाटील, मराठा मावळा संघटनेचा मराठवाडा अध्यक्ष। आज सरकार स्थापन होऊन झाली 1.5-2 वर्ष झाली। त्यांनी ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं, सरकारने सांगितलं की आम्ही जर सत्तेत आलो तर पहिल्याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देऊ, कुठलीही अट न टाकता कर्जमाफी देऊ। आणि ज्यावेळेस अधिवेशन संपलं आणि त्यावेळेस मीडिया समोर सगळ्यात पहिले आले कोण? तर आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार। आणि यांनी येऊन सांगितलं की नाही, कोणालाही 1 रुपया कर्जमाफी मिळणार नाही, प्रत्येकाने 31 तारखेपर्यंत पैसे भरा। अहो अजितदादा, अहो आमच्या व्यथा आम्हाला माहिती आहे। आमच्या पोटाला चिमटा घेऊन आमच्या मुलाबाळांचं आम्ही शिक्षण करतोय। पाऊस नाही, पाणी नाही, आमच्या गुराढोरांना चारा नाही, आणि तुम्ही म्हणताय का 4 दिवसात पैसे भरा? अरे थोडी तरी लाज वाटली पाहिजे आपल्याला। आपण फक्त मतांचा जोगवा मागण्यासाठी लोकांना नको ती आश्वासनं दिली, भूल ताब्याला बळी पडलात आणि सत्तेमध्ये आलात। आणि सत्तेत येऊन 4 दिवसात तुम्ही तुमची जात दाखवून दिली आणि शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही 1 रुपया ही कर्जमाफी देऊ शकत नाही का? तर आज राज्याची परिस्थिती नाहीये। अहो राज्याची परिस्थिती नाहीये म्हणतात। मोठमोठे उद्योगपती, मल्ल्यासारख्या मोठमोठे उद्योगपती असतील, यांना 10-10, 20-20 हजार कोटीची कर्जमाफी केली। थोडक्यात दुसरा चेक सिंचन घोटाळा असेल, अहो त्याला क्लीन चिट दिली म्हणे। अहो दादा 70-72 हजार कोटीची तुम्ही घोटाळे करतात आणि त्याला क्लीन चिट स्वतः घेऊन टाकतात। ती जर माफी मिळत असेल तर आमच्या गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी का नको? का आमच्या शेतकऱ्यांना वाईट केलंय तुमचं? तुम्हाला मतदान दिलंय, तुम्हाला सत्तेत बसवलंय म्हणून तुम्ही आमच्यावरती हे दिवस आणलेत का? पण नाही, आम्ही खपवून घेणार नाही। मराठा मावळा संघटनेच्या वतीने सर्व महाराष्ट्रावर आम्ही जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत, म्हणजेच आज आम्ही राज्यमंत्री पुसदला इंद्रनील भाऊ नाईक यांच्या घरी आलोय। तुमच्याच पक्षाचे तुमचे पक्षप्रमुख इंद्रनील साहेब, तुमचेच पक्षप्रमुख अजितदादा 4 दिवसापूर्वी म्हणाले की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही। म्हणून आम्ही पुसद तालुक्यातील शेतकरी, तुम्ही तुमच्या पक्षाचे राज्यमंत्री आहात म्हणून तुमच्याकडे आमच्या व्यथा मांडण्यासाठी आलो की तुमच्या पक्षप्रमुखांना सांगा 30 एप्रिल पर्यंत जर कधी शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी नाही केली तर मराठा मावळा संघटनेच्या वतीने महाराष्ट्रावर पेटवून उठो आणि तुम्हाला सत्तेतून खेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही।